महाराष्ट्र प्रज्ञाशोध परीक्षा यासाठी लागणाऱ्या इतिहास, भूगोल, राज्यशास्त्राच्या प्रत्येक पाठांचे बहुपर्यायी प्रश्न उत्तरांसह आम्ही बनवलेत. उत्तर आहे त्याचं डी, पर्याय क्रमांक 4. तो लावारस थंड झाल्यावर त्यापासून कोणता खडक तयार होतो? 1. अग्निजन्य, स्तरित, 3. गाळाचा का रूपांतरित? कोणता तयार होतो? अग्निजन्य खडक. 3. पुढीलपैकी योग्य विधान कोणते? योग्य म्हणजे बरोबर. 1. खंडीय कवच हे सिलिका व मॅग्नेशियम यांचे बनले आहे. 2. भूपृष्ठाकडून गाभ्याकडे जाताना तापमान सातत्याने कमी होत जाते. 3. शिलारस कोठी निम्न प्रावरणात आढळते. 4. भूकवच, प्रावरण व गाभा यांमध्ये विलगता आहे. उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. भूकवच, प्रावरण व गाभा यांमध्ये विलगता आहे. 4. आपल्या पृथ्वीची निर्मिती डॅश वर्षापूर्वी झाली? 1. 400 कोटी, 2. 420 कोटी, 3. 450 कोटी, 4. 460 कोटी. किती वर्षापूर्वी झाली? 460 कोटी वर्षापूर्वी. 5. भूकवचाची सरासरी जाडी डॅश किमी मानली जाते? 1. 40 ते 45, 2. 30 ते 35, 3. 30 ते 45, 4. 20 ते 35. किती मानली जाते? 30 ते 35 किलोमीटर. 6. प्रारंभिक अवस्थेत पृथ्वी कोणत्या रूपात होती? वायुरूप, घनरूप, द्रवरूप का यापैकी कोणतेही नाही? उत्तर 1. वायुरूप. 7. पृथ्वीच्या केंद्रस्थानी सुमारे तापमान असते? 1. 5500 अंश सेल्सिअस ते 6000 अंश सेल्सिअस, 5000 अंश सेल्सिअस ते 6500 अंश सेल्सिअस, 5500 अंश सेल्सिअस ते 7000 अंश सेल्सिअस का 4400 अंश सेल्सिअस ते 6000 अंश सेल्सिअस? किती असते तापमान? 5500 अंश सेल्सिअस ते 6000 अंश सेल्सिअस. 8. भूपृष्ठापासून कोणत्या भागात होणाऱ्या बदलात प्रामुख्याने तापमान, घनता यांचा समावेश होतो? 1. भूकवच, 2. प्रावरण, 3. गाभा का 4. खंडीय कवच? पर्याय क्रमांक 3. गाभा. 9. खंडीय कवचाची सरासरी जाडी सुमारे डॅश किलोमीटर आहे? 70, 60, 40 का 30? किती आहे? 30 किलोमीटर. 10. भूकवच हे प्रावरण व गाभा यांच्या तुलनेत कसे आहे? अतिशय कमी जाडीचे, 2. कमी जाडीचे, 3. मध्यम जाडीचे का 4. जास्त जाडीचे? अतिशय कमी जाडीचे. 11. पहा, पुनश्च एकदा आकृती घेतो. या आकृतीमध्ये प्रावरण कोणत्या संकेतांकाने दर्शविलेले आहे? A, B, C